महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलखुलास बातमी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. या टप्प्यात 6,26,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 5,086 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. महाराष्ट्रात सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर एफडीएने घातलेल्या निर्बंधावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतुलित भूमिका घेतली आहे. एफडीएची भेसळ विरोधात कारवाई योग्य असून अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेची कायम ठेवली पाहिजे. मात्र पारंपरिक तेल व्यापारी, छोटे विक्रेते आणि कमी प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या गरीब ग्राहकांवर अन्याय होऊ नये असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी प्रवाशांशी मराठी संवाद साधावा. मात्र मराठीची सक्ती किंवा कोणावरही दबाव किंवा अडचणी निर्माण होणार नाही असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान आणि वापर वाढणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर तक्रारीनंतर 19 जणांविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया आपल्यावरती विरोधात खोटे दिशाभूल करणारे आणि अपेक्षापहार माहिती प्रसारित करण्यात आल्याचा आरोप चाकणकर यांनी केला. या प्रकरणात सुषमा अंधेरे, रुपाली पाटील उर्फ ठोंबरे, अभिनेत्र्या दीपाली सय्यद यांच्यासह विविध राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याचे वृत्त आहे.